जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे युट्यूब चॅनलवर। तर बघा सुंदर दिवसाची सुंदर सकाळ पण झालेली आहे आणि आमचं दोघींचं सगळं काम पण आवरून झालं होतं। तर तुम्हाला माहितच आहे की आमच्या शेतामध्ये पूर्ण मक्का होती आणि मळ्यामध्ये पूर्ण आमचं काही काम पण नव्हतं। तर म्हणजे तसंच मम्मीला आणि ताईला जायचं होतं आज बकऱ्या घेऊन बकऱ्या चारायला। तर मी होते घरी आणि मला घरचं पूर्ण काम आवरायचं होतं। चला म्हणलं पूर्ण काम आपण आवरून घेऊ आणि मग त्याच्यानंतर मम्मीने ते येणार आहे बकऱ्या घेऊन। म्हणजे 2-3 तास तरी बकऱ्या चारावं लागत्या। तर ताई आणि मम्मी जाणार होत्या बकऱ्या घेऊन। तर चला तोपर्यंत मी सगळं काम आवरून घेत्या। तर बघा ताईन ते पण गेल्या त्या रानामध्ये आणि बकऱ्या घेऊन ताई आणि मम्मी। तर माझं पण सगळं काम आवरलं होतं आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला उन्हाच्या भरी मस्त गरम गरम खिचडी करू। तर खिचडी करायला मी सगळं म्हणजे जे साहित्य लागतं ते कापून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मला फक्त फोडणीला टाकायचं होतं। तर तेल पण टाकलं आणि जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर आपण जे मटेरियल कापून गेली ते मटेरियल टाकायचं आपल्याला मिरच्या टमाटे बटाटे ते। तर लसूण आणि अद्रक पण सोलून घेतले आणि एकदम बारीक मस्त कूट करून घेतला त्याचा। आणि कसं म्हणजे आपण म्हणजे जेव्हा खिचडी करतो तेव्हा मसाल्याची करीत राहते आम्ही आणि आज मला एकदम मस्त साधी खिचडी करायची ती म्हणजे मसाले नव्हते टाकायचे। तर सगळ्यांचा सकाळी विषय झाला होता मस्त साधी खिचडी खायची होती सगळ्यांना। म्हणलं चला सगळेजण घरी यायच्या आधी आपण खिचडी बनवून ठेवू। तर तेच चालू होतं माझं खिचडी बनवायचं आणि म्हणजे राशनच्या तांदूळाची बनवायची होती। तर म्हणलं चला मस्त आज भात बनवून ठेवू आपण। तर म्हणजे सगळं कापून घेतलं आणि फोडणी टाकायचं होतं कुकरमध्येच टाकायची कारण की कुकर जर म्हणजे कमी गॅसवर ठेवली आणि खिचडी पण एकदम भारी शिजती। आणि सकाळी कसे म्हणजे आज आम्ही शेवग्याची भाजी आणि चपात्या केल्या त्या। तर सकाळी म्हणजे सकाळपुरत्याच केल्या त्या आणि दुपारी मग सगळ्यांना म्हणलं तर सगळे घरी यायच्या आधी खिचडी बनवून ठेवायची ती। आणि भाऊ आणि शंभूचे पप्पा पण गेले होते फवारणी करायला मक्कावर। कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची फोडणीला एकदम मस्त चव येते खिचडीला। त्याच्यानंतर शेंगदाणे ते सगळं टाकलेलं आहे मी। बटाटे आणि टमाटे शेवट टाकायचे म्हणजे आपण मिरच्या कांदा ते टाकलं का त्याच्यानंतर बटाटे धुवून टाकायचे। तर आणि 5 मिनिटं चांगलं परतून द्यायचं सगळं मटेरियल आपलं जे म्हणजे आपण टाकलं होतं साहित्य। आणि आपण म्हणजे बिगर मसाल्याची जर खिचडी केली ना तर आपल्याला जुनी आठवण म्हणजे ध्यानात येते कारण की शाळेत पण अशीच खिचडी व्हायची। तर 5 मिनिटं पण झाले आणि सगळं आपलं जे आपण साहित्य टाकलं तर ते एकदम मस्तपैकी परतलेलं आहे। तर बघा तुम्ही किती मस्त असं परतलं। मस्त असं तेल सुटलेलं आहे त्याला शेंगदाणे ते सगळे म्हणजे असं एकदम भारी परतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं होतं कारण की आपल्या घरात लहान बाळ आहे असा ठसका ते नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आपण परतायलाच। आणि त्याच्यानंतर तांदूळ पण घेतले ते मी निसायला म्हटलं तांदूळ चांगले निसून आणि चांगले धुवून घेऊ पाण्याला उकळी येऊस तर। तर बघा तांदूळ पण चांगली धुवून घेतले आणि आपल्या फोडणी जी फोडणी टाकली तिला पण चांगली उकळी आली। तर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ धुवून टाकायचे होते। तर थोडीशी तुरीची डाळ घेतली ती मी त्याच्यामध्ये। तर तुरीची डाळ आणि तांदूळ चांगले धुवून टाकलेले कुकरमध्ये। तांदूळ धुवून टाकल्याच्या नंतर चांगलं म्हणजे एकदा हलवून घ्यायचं आणि मीठ टाकलेलं राहतं कारण की मग मीठचं इकडून म्हणजे हे झालं पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कमी गॅसवर खिचडी। तर बघा मम्मी ते आत्ताच आल्या बकरी घेऊन आणि खिचडी पण झालीच होती। तर म्हणलं चला सगळेजण जेवण करू। तर चला आता बाहेर सगळेजण बसलेले जेवायला। तर आता लगेच मी खिचडी ते नेणार बाहेर। तर बघा सगळेजण आले ते मम्मी ते पण आत्ताच आल्या बकऱ्या घेऊन बकऱ्या चारायला जायला त्या। आणि खिचडी बघा आज एकदम म्हणजे मसाला त्याने टाकेल एकदम साधी खिचडी केलेली आहे। चल ना दीदी खिचडी खायला। कोणी कोणी शंभू आईला लिंबू दे। आईला सगळे लिंबाच्या फुडी घेतल्या बरं का शंभू देऊन टाकायला।
हा एक दी एक. हा बस खाली ठेव, याच्यात ठेव आता. नाही काय ठेवा नाही याच्यात. चला मम्मी ते पण बसले आता खिचडी खायला. तई इकडे शंभूचं पहा काय चालू आहे पाण्याचं. लगेच घेऊ चला आपल्याला घेतलं पाहिजे. सोनपापडी खाल्ली की नाही खिचडी? गरम आहे आणतील म्हणा अजून. गरम गरम खिचडी. मम्मी चांगली झाली का हो खिचडी? काय म्हणतो शंभू? शंभू सगळ्याला पाणी वाटरायला आज. हा का? आबाल दे. आबाल दे ना. तर बघा शंभू कसा आबाल पाणी देतोय त्याच्या. चांगली झाली का हो? भारी झाली मस्त आली. शंभू तुला नाही खायची खिचडी? कमून ते शिरा खाल्ला. शिरा खाल्ला. भारी झाली म्हणती सोनपापडी खिचडी. मांडी का भाऊ नाही आले का? हा का? खायची तुला खिचडी? गरम आहे शंभू. आज तर सकाळी सकाळीच पाऊस आला का मम्मी? सकाळी सकाळी झाला. त्याच्यामुळे मग बकऱ्या बी चरायला जरा टाइमच लागला. बकऱ्याला पळायला असं मम्मी का? मम्मीला आंबट झाला असता. नाही का ते वावरातलं काम खुरपायच बरं राहते असं बकऱ्याच काय माहिती का? हा काय. चला या सगळेजण दुपारच्या भरी गरम गरम खिचडी खायला. तो खायची आहे मग शंभू खातो ना. खाऊन घे ना. खा झालं. चला आता आमचा घास पण कापून झाला आणि चाललं होतं घरी. तर घरी जाऊन पण अजून गायांचं झाडून झाडून काढायचे. 2-4 कवळ झाला ना. हा मग आता तेवढं गवताचं होतं तेवढं कापून घेतला. आणि भरपूर म्हणजे बरं झालेला होता. बकऱ्याला आता किती दिवसापासून गवत आणत होतं त्याच्यामुळे घास कापला जात नव्हता. तर मग त्याच्यामुळे आता एक खटी कापून घेतलेला इकडला. चला आता 2-3 वेळेस न्यावं लागेल. सोडा ना भू पटापटा. चला भाऊ ना आताच म्हणजे गाय निव राहील तिकडं आणि आम्हाला काढायचं झाडून. तर तई लागलेलं आहे झाडून घ्यायला. शेण उचलं द्या ना मला एकदा. आता तू चाललं ना तो म्हणलं तर घ्यावा झाडून. हा ना शेण काढीत थांबा 1 मिनिट. तर दिवसभर आम्ही इकडे बांधत राहतो जनावर. कारण आता पावसाळी दिवस लय वल्ल होतं त्याच्यामुळं दोन ठिकाणी बांधलेलं राहते. आणि रोजचं काम चालले आणि जास्त करून आता काही म्हणजे एवढी काही कामं नाही त्याच्यामुळं चाललेलं आहे. संध्याकाळची वेळ पण झाली. आपली हरिम पांकीत मस्त झाली. लय मग आता उड्या मारी दिली ती. हात नाही लावून देते आता अंगाला. मग आबा बैल आणायला गेले का तिकडं. आणि बैल सडक लावायला राहते कारण आता खायजोगं झालंय वावरामध्ये त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यामुळं मग एकदम भारी असं वावरामध्ये जनावर चरत आणि दोन्ही बैल मस्त जोगून जाते. फक्त घरी 2-3 म्हणजे 2 वासरं, एक छोटी हरीण आणि गाय राहते फक्त. तर त्यांना बी इकडे जेवरीची कुट्टीन ते टाकेल राहती. आणि आताच घास कापून पण आणलेला आहे. तर आता घरातलं बाहेरचं सगळं काम आवरलं जनावरांचं. तर आले आता घरामध्ये आणि आता कविताचं चाललेलं पिल्लूला घेतलं. उठलं ते छोटं बाळ आणि म्हणलं चला लगेच आता मस्त चहा बनवूया. तर चहा पण टाकलेला आहे बघा. आता हाय अजून 10-12 दिवस आम्हाला कोरीत चहा घ्यावा लागणार आहे. नंतर मग होईन गाईला पिल्लू मग मस्त दुधाचा चहा राहील. तर या सगळेजण चहा घ्यायला. आणि पोरांसाठी दूध आणावं लागतं म्हणजे उकाडा लावलेला आहे. तर त्यांना शंभूला आणि सोनपापडीलाच दूध पाहिजे राहतं. सोनपापडी खाली बसून चहा घ्या ना. तर सगळेजण चहा पिऊ राहिले मस्त. आणि संध्याकाळची वेळ आहे बघा. शंभू चहा दूध पितो. तर आत्ताच पप्पा आलेले मार्केटवरून. काल आम्ही कांद्याच्या गोण्या भरलेल्या होत्या तर मग मार्केटला नेलेल्या होत्या. सोनपापडी झालं का तुझं चहा दूध पिऊन?
पिल्लू आमचं पिल्लू बघा कसं खेळू राहिलं. झोपेतून आताच उठला का ग? चला हा लगेच लगेच.